ॲलोपॅथी मेडिसिनचे बरेचसे साईड इफेक्ट असल्यामुळे आता बरेच जण आयुर्वेदिक मेडिसिन कडे वळत आहेत. तर आयुर्वेदिक मेडिसिनला पण साईड इफेक्ट असतात, नक्की असतात. जर त्याचा डोस चुकला तर आयुर्वेदिक मेडिसिनला पण साईड इफेक्ट असतात, किंवा ज्या टॅबलेटची तुम्हाला गरजच नाही आणि ती जर टॅबलेट तुम्हाला विनाकारण दिली तर त्याचे साईड इफेक्ट नक्की निर्माण होऊ शकतात. पण ॲलोपॅथी मेडिसिन बद्दल काय, तर ॲलोपॅथी मेडिसिन तुम्ही डोस मध्ये जरी घेतलात, प्रॉपर डोस जरी घेतला तरी त्याला साईड इफेक्ट असतात. आणि मग जर त्या डोस पेक्षा कमी डोस घेतला तर ती ऍक्टच नाही करणार, म्हणजे ज्या गोष्टीसाठी तुम्ही ती गोळी घेताय ती ऍक्शनच नाही दिसणार. आणि आता दुसरं म्हणजे ॲलोपॅथी मेडिसिन आणि आयुर्वेदिक मेडिसिन मधला फरक काय, तर ॲलोपॅथी मेडिसिन तुम्ही फक्त पाण्याबरोबर घेता. प्रत्येक मेडिसिन तुम्ही फक्त पाण्याबरोबर घ्या, दुसरं काय सांगितलं त्याने बोलतील थोडंसं कोमट पाण्याबरोबर घ्या. पण आयुर्वेदिक मेडिसिन प्रत्येक मेडिसिन ही तुम्हाला विविध प्रकारच्या अनुपानासोबत दिली जाते. म्हणजे काय, आयुर्वेदामध्ये श्लोक आहे, अनुपश्यते इति अनुपान, म्हणजे अनुपश्चात म्हणजे जे काही तुम्ही आहार घेतलेला आहे किंवा टॅबलेट घेतले त्याच्या नंतर आपण काय अनुपान करता त्याच्यावर ती टॅबलेट काय ऍक्शन करणार ते डिपेंड असतं. म्हणजे प्रत्येक अनुमानानुसार म्हणजे अनुपानानुसार तुमची टॅबलेट काय ऍक्ट करेल ही वेगळं ठरलेलं असतं. म्हणजेच काय, एक आता आयुर्वेदामध्ये हरितकी हे एक द्रव्य सांगितलंय, हे एक औषध सांगितलंय. आता या हरितकी द्रव्याबरोबर 6 अनुपान आलेले आहेत. जनरली त्याला आपण ऋतू हरितकी म्हणतो. म्हणजे 6 जसे ऋतू आहेत तसे या हरितकी सोबतचे 6 अनुपान सांगितले आहेत. त्यामुळे या 6 ऋतूमध्ये ही सेम हरितकी वेगवेगळे अनुपान घेतल्यामुळे 6 वेगळ्या प्रकारे ऍक्ट करते. त्यामुळे अनुपानाचा हा आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्व आलेलं आहे. म्हणून तुम्ही एखादी आयुर्वेदिक मेडिसिन घेत असाल आणि ती जर तुमच्या बॉडीवर ऍक्ट होत नसेल तर समजून घ्या की तुमचं अनुपान कुठेतरी चुकत आहे आणि तुम्हाला अनुपानासहित म्हणजे ते अनुपान व्यवस्थित घ्यायला पाहिजे, जेणेकरून ती ऍक्ट म्हणजे जी काही मेडिसिन आहे ते फुल पोटेन्शियली तुमच्या बॉडीवर ऍक्ट करेल. बरोबर आहे.